राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत धाराशिव उस्मानाबादचे रहिवासी सरफराज काजी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर यांनी 4000 किलोमीटर पूर्ण केले। त्याचबरोबर भारत जोडो यात्रेतील दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई 7000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ते आपल्या गावी पोहोचलेले आहेत। भारत जोडो यात्रेतील अनुभव याबद्दल सरफराज काजी यांची विशेष मुलाखत पाहूया। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाला होतात। या अगोदरही झाला होतात, यावेळेस पण झालात। काय उद्देश होता, तुमचं नाव काय, संपूर्ण माहिती थोडक्यात सांगावी। नमस्कार, मी सरफराज काजी, उस्मानाबाद धाराशिवमध्ये माझं घर आहे। महाराष्ट्रातून भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी एकटाच असा व्यक्ती आहे किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे की ज्यांनी ही यात्रा मणिपूर ते मुंबईपर्यंत पूर्ण केलेली आहे। आणि या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सामील होण्याचा उद्देश हाच होता की मी राहुलजींची जी पहिली यात्रा होती भारत जोडो यात्रा, जे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 4000 किलोमीटरची आम्ही पूर्ण केली होती। आणि या यात्रेमध्ये मागच्या यात्रेचा अनुभव घेता, म्हणजे साऊथ टू नॉर्थ ही यात्रा पूर्ण केल्यानंतर ईस्ट टू वेस्ट अशी ही यात्रा पूर्ण करण्याचा मी त्यावेळेसच माझा मानस होता। आणि ज्यावेळेस राहुलजींनी दुसरी यात्रा जाहीर केली त्यावेळेस मी मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत ही यात्रा पूर्ण केली। या मागचा मुख्य उद्देश हाच होता की देशातील जे सध्या तिरस्काराचं वातावरण आहे, द्वेषाचं वातावरण आहे, वाढती बेरोजगारी आहे, महिलांवर होणारे अत्याचार आहेत, त्याचबरोबर जातीपातीचं जे राजकारण करून बीजेपीने जे देशातील वातावरण दूषित केलेलं आहे त्याला कुठेतरी थांबलं पाहिजे। या गोष्टीचा विचार लोकांनी पण केला पाहिजे, कारण माध्यमं जी आहेत सध्या माध्यमांनी चुप्पी साधलेली आहे। माध्यमं या विषयावर कुठलाही विषय बोलायला तयार नाही आहेत। आणि फक्त माध्यमांच्या कडे तुम्ही पाहिलं तर हिंदू मुस्लिम असेच विषय माध्यमांमधून घेतले जातात, परंतु मुख्य जे मुद्दे आहेत त्याला कुठेतरी बगल दिले जाते। त्याच्यामध्ये रोजगार असेल, महिलांचा सन्मान असेल, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा योग्य भाव असेल, त्याचबरोबर युवकांना रोजगार असेल, त्याचबरोबर जे देशाची प्रगती आहे ती म्हणजे एकामेकांचा द्वेष करून होत नसते। देशाची प्रगती ही एकत्र येऊन एकामेकांचा सन्मान करूनच होऊ शकते। त्यासाठीच मी दोन्ही यात्रा पूर्ण केला आणि मला अभिमान आहे की मी राहुलजींच्या या यात्रेमध्ये सामील होऊ शकलो। तुम्ही म्हणता जातीपातीचं राजकारण होते, अनेक दिवसापासून मागणी आहे की जातीनिहाय जनगणना व्हावी, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे, जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे। ह्या देशामध्ये तुम्ही जर बघत असाल तर सर्व समाजाचे लोक, जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात। तुम्ही जर पाहिलात तर ओबीसीची 50% लोकसंख्या या देशामध्ये राहते, त्याचबरोबर दलितांची 15% लोकसंख्या राहते, त्याचबरोबर 8% हे आदिवासी आहेत आणि 15% हे अल्पसंख्याक आहेत। तर तुम्ही यांची गोळाबेरीज केली तर 90% लोक हे एकूण आदिवासी, दलित, ओबीसी आणि मायनॉरिटी समाजाचे आहेत। मग या 90% लोकांना या देशामध्ये त्यांच्या टक्केवारीप्रमाणे या देशात त्यांना न्याय मिळतो का, त्यांना भागीदारी मिळते का, त्यांचे उद्योग आहेत का, त्यांना मीडियामध्ये त्यांना स्थान दिलं जातं का, त्यांना गव्हर्नमेंट जे ब्युरोक्रेट्स आहेत किंवा गव्हर्नमेंट जे प्रशासक आहेत त्याच्यामध्ये त्यांना स्थान दिलं जातं का, तर नाही। तर तुम्ही पाहू शकता जे देशाच्या संसदेमध्ये 70 लोक जे सिनियर IAS ऑफिसर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी हे फक्त 3च आहेत, मायनॉरिटी 0 आहेत, त्याचबरोबर दलित हे 2च आहेत आणि आदिवासी हे अगदीच तुरळक म्हणजे एखाद दुसरा असेल। परंतु ह्या लोकांना ह्या 90% लोकांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी काम दिलं जातं का, तर नाही। मला यावेळेस हे सांगायचं आहे की या लोकांना बाजूला बसवलं जातं, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही बाजूला बसा, तुम्हाला जे सांगितलं जातं तेवढंच काम करा। आणि त्याच लोकांची मनमानी होते जे BJPच्या विचारसरणीचे आहेत, जे RSSच्या विचारसरणीचे आहेत, त्यांनाच फक्त मोठी पदं दिली जातात,
तेच हे देशाचे निर्णय घेतात. त्याचमुळे आज देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, मुळे या देशामध्ये आज अन्याय अत्याचार वाढलेला आहे. त्याचबरोबर या देशामध्ये महिलेचा सन्मान होत नाही आहे. कारण तुम्ही मणिपूरची घटना जर आठवली तर मणिपूरमध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार झाले, त्याचे व्हिडिओ फुटेज व्हायरल झाले. परंतु आपले माननीय पंतप्रधानांनी मणिपूरला भेट पण दिली नाही, त्याच्याबद्दल मणिपूरचं मतसुद्धा काढलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. सर्वांना आपल्या पर्सेंटेजप्रमाणे, टक्केवारीप्रमाणे त्यांना त्यांच्या समाजाला हा न्याय मिळालाच पाहिजे.